उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, पण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांचा तिढा कायम. उमेदवारी अर्ज भरण्याआधी बावनकुळेंचं कुटुंबियांकडून औक्षण. कामठीमधून दाखल करणार उमेदवारी अर्ज. गडकरी, फडणवीसही राहणार उपस्थित. कामठीतील जनता माझ्या पाठीशी, निवडणुकीत माझा विजय निश्चित. चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास. सदा सरवणकर आज उमेदवारीचा अर्ज भरणार. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास सरवणकरांचा नकार. आज नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार. अपक्ष लढणार की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या तिकिटावर हे अद्याप अस्पष्ट. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज साकोली विधानसभेसाठी साकोली इथे अर्ज सादर करणार. यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता. नागपूरच्या काटोल मतदारसंघातून सलील देशमुख अर्ज भरणार. प्रचंड गर्दीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे देशमुखांना अर्ज दाखल करण्यासाठी 2 मिनिटांचा उशीर. त्यामुळे देशमुख आज अर्ज दाखल करणार. महायुतीत जागा वाटपात शिंदे गट राष्ट्रवादीवर वरचढ. अजित पवारांनी दावा केलेल्या 3 मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जाहीर. जागा वाटपासंदर्भात आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. महायुतीने कोल्हापूर जिल्ह्यातील 2 मतदारसंघ मित्रपक्षांना सोडले. यामध्ये हातकणंगले आणि शिरोळचा समावेश. हातकणंगलेमधून जनसुराज्यच्या अशोकराव माने यांना संधी, तर शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यांच्या याड्रावकरांना महायुतीचा पाठिंबा. बोरिवली मतदारसंघात भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची बंडखोरी. गोपाळ शेट्टी अपक्ष अर्ज दाखल करणार, तर माजी आमदार अतुल शहा मुंबादेवतून अपक्ष निवडणूक लढवणार. भाजपची तिसरी यादी जाहीर. 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा. हरीश पिंपळे, सई डहाके, राजेश वानखेडे यांच्यासह इतरांना संधी. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून सुनील कांबळेंना भाजपकडून पुन्हा संधी. काल शक्ती प्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज. पश्चिम नागपुरातील भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंच्या उमेदवारीला भाजपतूनच विरोध. सुरेंद्रगड आणि फ्रेंड्स कॉलनी परिसरात भाजप कार्यकर्त्यांच्या बाहेरचं पार्सल चालणार नाहीत, अशा घोषणा. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजित पिंगळेंना उमेदवारी. ठाकरे गटाच्या कैलास पाटलांविरोधात अजित पिंगळे मैदानात. ठाकरे गटाच्या रायगड जिल्हाप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी. श्रीवर्धनची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटल्यामुळे अनिल नवगणे पवारांच्या राष्ट्रवादीत आज दाखल करणार उमेदवारी अर्ज. कोल्हापुरात ठाकरे गटाला 2 धक्के. माजी आमदार उल्हास पाटील आणि सुजित मिंचेकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत. उल्हास पाटील शिरोळ आणि मिंचेकर हातकणंगलेतून होणार स्वाभिमानीचे उमेदवार. शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज. शिंदेंनी फसवणूक केल्याचा आरोप करताना वनगा भाऊक. उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, वनगा यांची भावना. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल. वनगा यांचे दोन्ही फोन बंद. कुटुंबियांसह पोलीस प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू. मुख्यमंत्री शिंदेंचा वनगा यांच्या पत्नीशी फोनवरनं संवाद. विधान परिषदेत श्रीनिवास वनगा यांना संधी देणार. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी वनगा कुटुंबियांची घेतली भेट. आमदाराला रडताना पाहून राहवलं नसल्याचं उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी पत्र पाठवलं. जिल्हाप्रमुख पंकज देशमुखांची प्रतिक्रिया. कम्युनिस्ट पार्टीचे आमदार विनोद निकोलेंनी घेतली वनगांच्या कुटुंबियांची भेट. वनगा कुटुंबाला धीर देण्याचा आमदार निकोले यांचा प्रयत्न. तुळजापूरमधील महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार मधुकर चव्हाणांनी मनोज जरांगेंची भेट घेतली. तिकीट नाकारल्यामुळे चव्हाण जरांगेंच्या भेटीला. शिंदे फडणवीसांकडून प्रति मतदार 10,000 रुपयांचं वाटप. ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा आरोप. पैसे त्यांचे घ्या, मात्र मत मला द्या, असं मतदारांना केलं आवाहन. नाशिकच्या चांदवड देवळा मतदारसंघातून भाजपचे बंडखोर केदा आहेर दाखल करणार उमेदवारी अर्ज. भाऊ राहुल आहेरांविरोधात लढवणार विधानसभा. आमदार सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार. नांदगावमध्ये सुहास कांदेंसमोर अपक्ष समीर भुजबळ यांचं आव्हान.
बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षात इनकमिंग. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारेंचा मध्ये प्रवेश. बाळापूर मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा राजीनामा. माजी मंत्री रमेश गजबेंची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी. गजबे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट. प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर त्यांच्या सोलापूर मध्य मतदारसंघात काँग्रेसकडनं चेतन नरोटेंना उमेदवारी. नरोटेंचं नाव जाहीर होताच कार्यकर्त्यांकडनं मोठा जल्लोष. मिरज विधानसभेच्या जागेवरनं महाविकास आघाडीत अजूनही पेच. मिरज जागेसाठी काँग्रेस आग्रही. मिरज कोण लढवणार यावर अजूनही एकमत नाही. शरद पवारांनी ऐनवेळी मोहोळ मतदारसंघाचा उमेदवार बदलला. शरदचंद्र पवार पक्षाकडनं सिद्धी कदम यांच्या जागी राजू खरे यांना संधी. जालन्याच्या घनसांगवी मतदारसंघात शिवसेनेकडनं हिकमत उढाण यांना उमेदवारी. त्यामुळे राजेश टोपे आणि हिकमत उढाण अशी थेट लढत होणार. राजेंद्र शिंगणे पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघात महायुतीला उमेदवार मिळेना अशी स्थिती. अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे भाजप पदाधिकारी अंकुर देशपांडेचा अपक्ष अर्ज. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण बंडाच्या तयारीत. महाविकास आघाडीकडनं धीरज पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मधुकर चव्हाण नाराज. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी. माजी नगराध्यक्ष हरीश आलीचंदानी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार. अकोल्यातून भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांना तिकीट दिल्यामुळे ते नाराज. बारा बलुतेदार संघटनेचे बंडूकाका बच्छाव आज मालेगाव बाह्यमधून अर्ज दाखल करणार. शक्ती प्रदर्शनाची तयारी सुरू. विखे पाटील कुटुंबियांचे जावई संभाजी झेंडे विधानसभेच्या रिंगणात. पुरंदर मतदारसंघात शिवसेनेचे विजय शिवतारे आणि काँग्रेसचे संजय जगताप यांच्या विरोधात शक्ती प्रदर्शन करत दाखल केला अर्ज. भाजपच्या तिसऱ्या यादीत मूर्तिजापूर मतदारसंघातनं हरीश पिंपळे यांना चौथ्यांदा संधी. तिकीट जाहीर झाल्यानंतर पक्ष आणि कार्यकर्त्यांचे मानले आभार. लातूर शहर मतदारसंघात भाजपच्या अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी जाहीर. भाजप कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडत केला जल्लोष. मीरा रोड भाईंदर जागा आता भाजप लढणार. विद्यमान आमदार म्हणून गीता जैन यांना संधी मिळण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर. मुंबादेवीमधनं शायना एनसीना उमेदवारी तर कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरेंना तिकीट. भांडूप पश्चिममधनं अशोक पाटील यांची उमेदवारी. भाजपचे विठ्ठलराव लंगेश शिंदे गटाकडनं लढणार. नेवासा मतदारसंघातनं निवडणुकीसाठी राहणार उभे. मुरजी पटेल यांच्यानंतर शायना एनसी यांचा शिवसेनेत प्रवेश. शायना एनसी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर. चौथ्या यादीत 2 उमेदवारांच्या नावांची घोषणा. मोर्शीमधून देवेंद्र भुयार तर भोर मतदारसंघातनं शंकर मांडेकर यांना उमेदवारी. परभणीत उमेदवारी अर्ज भरण्याआधी आज महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन. परभणीत आदित्य ठाकरे, जिंतूरमध्ये रोहित पवार, पाथरीत महादेव जानकर सभा घेणार. राहुल पाटील, विजय बाभळे महाविकास आघाडीकडनं अर्ज भरणार. काँग्रेसची 5वी यादी जाहीर. सोलापूर मध्यमधून चेतन नरोटे, कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमा राजे तर अकोला पश्चिममधून साजिद खान यांना उमेदवारी जाहीर. सगळ्याच पक्षात उच्च शिक्षित उमेदवारांची वानवा असताना काँग्रेसकडून उमरेडमध्ये आयआयटी उत्तीर्ण उमेदवार. 1983 बॅचचे आयआयटी पवई पासआउट संजय मेश्राम यांना उमेदवारी. काँग्रेसने अखेर कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा उमेदवार बदलला. राजू लाटकर यांच्या जागी मधुरिमा राजे यांना उमेदवारी. राजू लाटकर यांना विरोध झाल्यानंतर ही उमेदवारी बदलली. नागपूर जिल्ह्यातील काटोल रामटेक पूर्व कामटीत महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीला ऊत. विकास ठाकरे, नितीन राऊत, राजेंद्र मुळक यांच्यात विरोधात अनेक इच्छुकांनी बंडखोरी अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. अभिजित पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष. छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी. मनसेकडनं 7वी यादी जाहीर. 10 उमेदवारांचा समावेश. नाशिक इगतपुरी मतदारसंघात मनसेकडून काशीनाथ मेंगाळ यांना उमेदवारी जाहीर. युतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांच्यासमोरील आव्हान वाढणार.
ठाकरे गटाकडनं पेण मतदारसंघात प्रसाद भोईर यांना उमेदवारी तर अलिबाग मतदारसंघातनं सुरेंद्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर. पूर्व विदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे हा संपलेला पक्ष. काँग्रेसने पूर्व विदर्भात ठाकरे गटाला एक जागा देऊन त्यांची पात्रता दाखवली. कृपाल तुपाने यांची टीका. 2014 मध्ये निवडून येण्यासाठी नितेश राणेंना मी मदत केली. यावेळी त्यांचा पराभव निश्चित. यावेळेला परिवर्तन नक्की आहे. ठाकरे गटाचे कणकवलीतले उमेदवार संदेश पारकर यांची टीका. हिंगोलीच्या वसमत विधानसभेत भाजपमधून इच्छुक असलेल्या अपक्षांचे अर्ज महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला तांभाळे आणि मिलिंद यंबल यांनी भरला उमेदवारी अर्ज. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनानंतर रिपाईची नाराजी दूर. धारावी आणि कलिना 2 जागा रिपाईच्या वाट्याला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची माहिती. आरपीआय आठवले गटाकडनं अमरजीत सिंग यांना कलिना विधानसभेमधनं उमेदवारी जाहीर. अमरजीत सिंग आज सकाळी उमेदवारी अर्ज भरणार. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितांचा उमेदवार जाहीर. अविनाश भोसीकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर. अमित ठाकरेंकडे एकूण 13 कोटी रुपयांची मालमत्ता तर 4 कोटी रुपयांचं कर्ज. अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरेंकडनं संपत्तीची माहिती. भाजपचे माजी नगरसेवक नाना अंबोले शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता. नाना अंबोले यांना शिवडीतून उमेदवारीची शक्यता. सोलापुरातनं शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का. 2 जिल्हा प्रमुखांसह एकूण 4 स्वराज्य पक्षात प्रवेश. पारंपरिक जागा भाजपला सोडल्यामुळे नाराजी. एमआयएमचे उमेदवार फारुख शाब्दींच्या जंगम मालमत्तेत 5 वर्षात 23 कोटींची वाढ तर स्थावर मालमत्तेत 14 कोटींची वाढ. शाब्दी यांच्यावर 2,22,69,000चं कर्ज. मीरा भाईंदरमध्ये बेजबाबदार कार्यकर्त्यांमुळे रस्त्यावर प्रचार साहित्याचा कचऱ्याचा ढीग. स्थानिक नागरिकांकडून नाराजी व्यक्त. मालेगाव शहरात अद्वै हिरे यांच्यावर हल्ला. कार्यकर्त्यांच्या घरी गेले असताना बाहेरून गुंडांनी दगडफेक करत धमकावल्याची तक्रार. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. दिवाळीत कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाके फोडण्याची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी. मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडनं नागरिकांना आवाहन. मध्य रेल्वेवर प्रत्येक लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आसने वाढवली जाणार. ज्येष्ठ प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांना बसायला जागा मिळत नसल्यामुळे मध्य रेल्वेचा निर्णय. शुक्रवारी लक्ष्मीपूजनानिमित्त वाशीतील एपीएमसी मार्केट बंद राहणार तर भाजीपाला बाजार मात्र सकाळी 7 ते 8 एक तास सुरू राहील. दिवाळीनिमित्त अमरावतीमधल्या एका स्वीट मार्टमध्ये 24 कॅरेट सोन्याचं वर्क असलेली मिठाई 14,000 रुपये किलो. मिठाईला भाव. कोळसा व्यावसायिक मनोज जयस्वाल यांची संपत्ती जप्त. 4,000 कोटींहून अधिकच्या बँक फसवणूक प्रकरणाची ईडीची कारवाई. दौंड तालुक्यात वरवण गावच्या हद्दीत 2 एसटी बसचा भीषण अपघात. अपघातात 40हून अधिक प्रवासी जखमी. खेड बस स्थानकावर प्रवाशांचा गोंधळ. खेड आगारातून दापोलीसाठी एकही बस न सोडल्यामुळे संतप्त प्रवाशांनी रोखल्या गाड्या. वडोदरा येथे पंतप्रधान मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांच्याबरोबर केला रोड शो. वडोदरा विमानतळ ते टाटा प्लांट असा सुमारे 3.5 किलोमीटरचा हा प्रवास. पंतप्रधान मोदी आज 12 कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करणार. 70 पेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आरोग्य विमाही लॉन्च करणार. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरती गुन्हा दाखल. अंमलबजावणी संचालनालयाने आज पुन्हा टाकले छापे. प्रभू श्रीरामांची नगरी अयोध्येमध्ये दिवाळीचा उत्साह. 1100 लोकांनी एकत्र येत केली शरयू नदीची आरती. यावेळी शरयू घाटावर मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिर बॉम्बने उडवण्याची मेलद्वारे धमकी. आयसिसचे दहशतवादी मंदिर बॉम्बने उडवून देतील असा मेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.